विद्यामित्र प्रवासेषु भार्यामित्र गृहेषु च व्याधितस्य औषधं मित्रं धर्मो मित्र मृतस्य. या सुभाषिताची रचना अत्यंत सोपी आणि साधी आहे. ते सुभाषित मी तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही पहा. हे सुभाषित इतकं सोपं आहे की अर्थ उलगडून सांगण्याची गरज नाही. माणसाच्या जीवन प्रवासामध्ये म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासामध्ये वेगवेगळे टप्पे असतात. कौटुंबिक जीवन असतं, आजारपण असतं आणि शेवटी मृत्यू. या सुभाषिताची सुरुवात विद्यामित्र प्रवासेषु या चरणाने झालेली आहे. मी जेव्हा या सुभाषिताचा अभ्यास करत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की प्रवासेषु, प्रवास या शब्दावर श्लेष आहे. प्रवास शब्द पहिल्या चरणामध्ये आहे, उरलेल्या 3 चरणामध्ये प्रवास शब्द नाही, परंतु तो सूक्ष्म रूपाने उपस्थित आहे असं मला वाटतं. कुठल्याही ग्रंथामध्ये मला वाचायला मिळालं नाही, परंतु मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनाचा जो सतत वाटचाल चालू असते, प्रवास चालू असतो, त्याला आपण जर्नी म्हणतो. लौकिक अर्थाने होणारा प्रवास स्थूल स्वरूपातला. आणि इतर त्या 3 चरणामध्ये जो प्रवास या शब्दावरचा श्लेष आहे तो असा आहे: कौटुंबिक जीवन घ्या, घर संसार घ्या, हा एक दीर्घ प्रवास आहे. तसंच आजारपण व्याधीमधून प्रत्येकाला जावं लागतं, हा एक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. आणि शेवटचा प्रवास, अंतिम प्रवास, हा सगळ्यांनाच करावा लागतो. आता या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आधाराची आवश्यकता असते. मग तो स्त्री असो पुरुष असो, त्याला आधार हवा असतो. आणि जी व्यक्ती आधार देते त्याला या सुभाषितामध्ये मित्र म्हटलेले आहे. विद्यामित्र प्रवासेषु भार्यामित्र गृहेषु व्याधीमध्ये औषध मित्र आणि मृत्यूनंतर सत्कार्य मित्र, अशा रीतीनं मित्राच्या बद्दल हे सुभाषित वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला मित्र म्हणजे काय, जो संकटामध्ये मदत करतो, तो जो आपल्याला साठी मदतीला धावून येतो, तो आपला हितचिंतक, असं हे मित्राचं स्वरूप आहे. आता या प्रत्येक चरणामध्ये असलेला जो अर्थ आहे तो थोडासा उलगडून सांगतो म्हणजे आपल्याला कळेल. बघा, विद्यामित्र प्रवासेषु, जेव्हा तुम्ही प्रवासाला निघता, मग तो देशांतर्गत प्रवास असो, परदेशी गमन असो, त्या प्रवासाची माहिती, इन्फॉर्मेशन, नॉलेज, व्हॉट आर द स्किल रिक्वायर्ड, हे जर तुम्ही जमा केलेलं असेल तर तुमचा प्रवास सुखाचा होतो आणि प्रवासातील अडथळे दूर होतात. भार्या मित्र गृहेषु, भार्या म्हणजे सहधर्मचारिणी, तुमची पत्नी. ही नुसती वैवाहिक जीवनामध्ये तुमची जोडीदार नसते, तर ती कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या मागे खंबीरपणे उभी असते. सुखदुःखामध्ये ती तुम्हाला साथ देते. हां, एखाद्याचा बाबतीमध्ये हे अपवादात्मक असू शकतं, पण बऱ्याच वेळेला अपवादाने नियम सिद्ध होतो. ही जी भार्या आहे ती वेळ प्रसंगी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून निर्णय घेण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन करते. म्हणून भार्या मित्र गृहेषु असं म्हटलेलं आहे. व्याधी तस्य औषधं मित्र. बघा, जीवनामध्ये प्रत्येकाला आजारपण आहे, व्याधी आहे, त्यातून कोणाचीही सुटका नाही. जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यामध्ये आजारपणी येतातच. सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलावर बसल्यानंतर ब्रेकफास्ट करायच्या आधी औषधं तिथे उपस्थित असतात. औषधी आपली मित्र आहेत, सखे आहेत. काही वेळेला काही औषधं आयुष्यभर साथ देतात. म्हणून आमच्या आईने एक सुंदर काव्य केलं होतं, औषधा मला साथ दे. आणि चौथा जो चरण आहे की ज्या चरणामध्ये धर्म मित्र मृतस्य, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन.
परंतु थोडंसं या सुभाषितामधला जे अलंकार आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो मी. बाकीच्या अलंकाराबद्दल बोलत नाही. या अलंकारामध्ये हे जे रूपक जे आहे ना मित्राचं, भार्या मित्र, विद्यामित्र, हे मित्राची कॅटेगरी एक आहे, त्याच्यामध्ये भेद दाखवलेला नाही. मित्र या गोष्टीचा किंवा या संकल्पनेचा 4 वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख आलेला आहे. म्हणून या सुभाषितामध्ये उल्लेख अलंकार येतो. आचार्य विश्वनाथांचं साहित्य दर्पण नावाचा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये या उल्लेख अलंकाराचा उल्लेख केलेला आहे. मी ते तुम्हाला दाखवतो, ती व्याख्याही दाखवतो. पण आता मी फक्त त्यातला अन्वय तुम्हाला वाचून दाखवतो. एकस्य वस्तुना बहुवी बहुधा उल्लेखात उल्लेख अलंकार उच्यते. आणि आता जो शेवटचा चरण होता तो मी मगाशी म्हटला नंतर घेऊ. तर मनुष्य आयुष्यामध्ये पैसा, प्रतिष्ठा, नाती-गोती, रिलेशनशिप सगळं सांभाळतो, परंतु अंतिम टप्प्यामध्ये ते सगळं सोडून जायचं असतं. काही बरोबर येत नाही. मग काय बरोबर येतं? तर तुम्ही केलेलं धर्माने केलेलं आचरण, तुम्ही केलेलं सत्कार्य, तुम्ही केलेले सदाचार, धार्मिक कर्तव्य जी तुम्ही केलेली आहे ती तुमच्या पुढील प्रवासामध्ये मित्र बनून येतात. आणि म्हणून मला हे सुभाषित खूप आवडतं की या 2 ओळीच्या सुभाषितामध्ये संपूर्ण मानवी जीवनाचा आलेख मांडत असताना जीवनामध्ये सदाचाराने वर्तन करावं हा संदेश देणारा हे सुभाषित अतिशय ताकदीचा आहे. म्हणून मी तुमच्या पुढे मांडलं. आता ह्याच्यातला जो इंग्रजीमधला अर्थ आहे तो मी तुम्हाला स्लाइड्समध्ये दाखवलेला आहे. तो तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील.